तर मित्रांनो आता आपल्याला एक थोड्या 5 मिनिटामध्ये निघायचं आहे. तर कुठं तरी सांगतो ते आपल्याला मकर संक्रांतीचा नवीन एक शूट आलेला आहे शिरूरमध्ये. ती शूट होणार आहे साईमंगल कार्यालयावरती आणि थोड्याच वेळात आता आपण बॅग पॅक करून निघूया आणि तिथं गेल्यानंतर बघा की कसं शूट होते काय नाही तुम्हाला. आणि शूटला जायच्या टायमिंगच्या आधी ना शूट कसा करायचा आहे किंवा काय तुम्हाला तिथं शूट कोणत्या पद्धतीत करायचं आहे, कोणते पोजेस घ्यायचे आहे किंवा कपलला कसं सांगायचं आहे आणि अशा जी गोष्टी असतात शूटच्या बाबतीच्या त्याचा प्लॅनिंग तुम्ही जाण्याच्या अगोदर करा किंवा उद्या जर शूट करणार असेल तर आज त्याच्यावरती थोडीशी काय माहिती काढा. म्हणजे काय होते ज्या टायमिंगला तुम्ही तिथं जाऊन थांबचाल त्या टायमिंगला ना तुम्हाला तिथं गडबडी होणार नाही की मी आता पोज कसं सांगू किंवा आता कपलला कसं बोलू. या गोष्टी म्हणजे काय होतं आहे नवीन नवीन जे मुलं आहेत आता मी पण स्टार्टिंगला मला पण असं व्हायचं नाही की मी पोज सांगा म्हणलं किंवा सांगावं म्हणलं की त्या टायमिंगला मला त्या कपलला बोलणं व्हायचं नाही की आता का म्हणतात की कसं सांगू की किंवा त्या टायमिंगला मला तर काही आठवायचंच नाही. पण जसं जसं आपण रुळत जाईल किंवा प्रॅक्टिस करत राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादी गोष्ट करायची असेल त्याचा जर आधीच प्लॅन केलो किंवा त्याच्याविषयी काहीतरी डिटेल माहिती घेतलो ना ती गोष्ट आपल्याला एकदम सोपी जाते. त्याच्यामुळे शूट करण्याच्या आधी त्या गोष्टीवरती एक 5 मिनिट तरी काम करा आणि मगच शूटला जा. डन. भेटूया लोकेशनवरती. शूट करण्याचं साईमंगल कार्यालयामध्ये आता आपले मॉडेल वगैरे तेव्हा तिकडं जस्ट एंट्री झाली आहे. तर जे काही तुम्हाला शूट वगैरे करायचं असेल किंवा त्याचा रिझल्ट चेक करायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती चेक करत जा. आणि हे बघा आमच्या पार्लरवाले मॅडम आलेले आहेत. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला सगळं डिटेल तर सांगितलेलीच आहे, करू शकता. आता सध्याला सीझन आहे, थोडं गरिबावर ध्यान ठेवत जावांच्या. आणि तुम्हाला जर नवीन काय पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगत जावं की भैया आम्हाला याच्या बाबतीत असं असं रिझल्ट दाखवा किंवा जेवढं मला जमतं आहे तेवढ्या माहिती मी सांगत चालतो. आणि तुम्हाला जे पाहिजे माझ्याकडनं ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे की त्या पद्धतीमध्ये मला करता येईल. आणि जर माझ्या ब्लॉगिंगमध्ये किंवा कधी बोलण्यामध्ये चुकत असेल तर समजून घेत जावं आणि कमेंटमध्ये सांगत जावं की भैया हे चुकीचं आहे म्हणजे मला त्यामधून सुधारणा करता येईल एवढीच माझी इच्छा आहे. तर बघूयात आता रिझल्ट कसा येईल काय नाही तुम्ही चेक करत चला, दाखवतो पुढे. तर गाईज आमचं शूट चालू झालेलं आहे. राहुल दादा फोटो घेत आहे आणि आमची मॉडेल पण खूप सुंदर पोज देत आहे. मॉडेल एकदा स्माइल कर ना. काय होते पब्लिक तर बोलणारच आहे ना, पब्लिकचा विचार करून काय घेतलं त्यांना. काय म्हणता भया काय तर मत तुमचं उरकलंय का नाही, उरकलंय का नाही तू मग कधी असं का. अरे नमस्कार भया, तुला ओळख नाही वाटतं माझी. चला मित्रांनो रिझल्ट चेक करा. थोडंसं ऊन आहे त्यामुळं कॅमेरा स्क्रीन दिसणार नाही. तर हे जर रिझल्ट तुम्हाला चेक करायचं असेल किंवा कॅमेरा सेटिंग काही माहिती विचारायचं असेल तर इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करत चला. जेवढं समजते आपण तेवढं तुम्हाला कळवू. आणि जर काही म्हणजे समजा कोणत्या गोष्टीची अडचण असेल तर सांगा. हे दुसरा फोटो आहे आमच्या पार्लरवाल्या मॅडम. मित्रांनो कसं आहे तुम्हाला जर बुकिंग वगैरे करायचं असेल तर आमच्या शिरूरमध्ये साईमंगल कार्यालय पण बऱ्याचपैकी गार्डन वगैरे आहे, मोर्याला पण आहे. आणि माझं म्हणणं नाही की असं हीच मंगल कार्यालय चांगलं आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार जे ते मंगल कार्यालय चांगलेच असतात. पण एवढंच आहे की थोडं गार्डन आणि आउटसाईडला कसं निवांत असते म्हणजे आपली पाहुणे ते निवांत बसू शकतात असं गार्डन आहे इथं. तर तुम्हाला बुकिंग वगैरे करायचं असेल तर साईमंगल कार्यालयाची करत जावा, सरला ते बोलत जावा. आणि आता सध्याला लग्नाचं सीझन आहेच, एवढा 1 महिना झाल्यानंतर लग्न सराई चालू होईल आणि जमलं तर आपल्याला फुटशूट बी देत जावं. भैया बी थोडंसं आता गडबड उशीर होऊ लागले, रील बनवून जायचं आपल्याला लवकर. तर आता आपला छोटासा शूट कंप्लीट झालेला आहे. छोटासा म्हणणं खरं तर चुकीचं आहे कारण खूप मोठाच आहे आणि एवढं बी स्ट्रगल करायला टाईम लागते आणि करते वेळेसच कळते की किती स्ट्रगल आहे. तर आता सगळं पॅकिंग वगैरे झाले, निघालो रिझल्ट चेक करण्यासाठी. कुठे यायचं माहिती तर राहुल फोटो चेक करा.
आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. धन्यवाद.